अख्ख्या महाराष्ट्रभर जी एक क्लिप व्हायरल झाली ते अविनाशी खापे आहेत आपल्यासोबत, तर काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा शिवसैनिक हा जिवंत असतो आणि शिवसैनिक म्हणजे हा शिवसैनिक असतो. शिव आणि सैनिक हा शिवाचा सैनिक आहे आणि हा हाडामासाचा कार्यकर्ता, जिवंत कार्यकर्ता असतो. खऱ्या अर्थानं धाराशिव जिल्ह्यातली कळंब धाराशिव मतदारसंघातली शिवसेना संपवण्याचा जिल्ह्यातल्या भाजपच्या नेतृत्वाकडून डाव होता, तो हाणून पाडण्याचं काम आम्ही त्या माध्यमातून केलेलं आहे. संबंध महाराष्ट्रातल्या भाजपाला नाव ठेवत नाही, भाजपवर कुठेही टीका करत असताना म्हणून भाजपवर मी टीका केली नाही. तर ह्या जिल्ह्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाकडून जी एकाधिकारशाही, जी जुलूमशाही, सगळेच पक्ष मी चालवतो, महायुतीतल्या सगळ्याच पक्षांचे मीच फॉर्म वाटतो आणि फक्त विरोधकांचेच फॉर्म वाटायचे राहिले, अशा भूमिकेत ते गेले होते. मुळात काय झालं ह्या सगळ्या जिल्ह्याला माहीत आहे. महायुती त्यांनीच ठरवायची, कोणाला विचारात न घेता महायुती ठरवायची, ते त्यांनी काम केलंच. पण त्याच्यानंतर जो वादंग झाल्याच्या नंतर मध्यस्थी करण्यासाठी स्वतः आमचे पालकमंत्री महोदय इथं आले. पालकमंत्री महोदय इथं आल्याच्या नंतर काय झाली चर्चा की ह्या कळंब आणि धाराशिव ह्या 2 तालुक्यामध्ये 4 जिल्हा परिषद तुम्हाला देण्यात येतील, कुणाला? शिवसेनेला. मग 4 जर जिल्हा परिषदेची जागा तुम्ही शिवसेनेला देणार असाल तर मग त्यापैकी फक्त एकच जागा आहे त्यांनी शिवसेनेच्या मूळ शिवसेनेच्या माणसाला शिवसेनेच्या चिन्हावर दिली आणि बाकी 3ही ठिकाणी काय केलं की त्यांनी भाजपचे उमेदवार शिवसेनेच्या चिन्हावर आणि बाणाच्या चिन्हावर उभा केले. आमचं एकच मत होतं, जर तुम्हाला आम्हाला जागा द्यायच्या नाही, माहितीच करायची नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं मतं मागू नका ना. आमचं काय स्पष्ट मत आहे, माहिती करायची नाही तर लोक बी तुमचेच घ्या, चिन्ह बी तुमचं घ्या ना. आमचं चिन्ह पाहिजे तुम्हाला कायसाठी? म्हणजे तुम्हाला बाण हा फक्त महायुतीत आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या नावानं मतं खाण्यासाठी तुम्हाला बाण पाहिजे. हा आमचा खऱ्या अर्थानं रोखठोक प्रश्न त्यांनी छाती ठोकून सांगावं कायसाठी घेतला. जर घेतला तुम्ही तर शिवसेनेचाच मानू द्यायचा, आम्ही तुम्हाला दादा म्हणू, आम्ही तुम्हाला दादा म्हणू, पण तुम्ही खऱ्या शिवसैनिकाला न्याय द्यायचं काम करायचं. परंतु तुम्ही काय केलं, खऱ्या अर्थानं जे विकले गेलेले आमच्यातले काय लोक तुम्ही भाडकाऊ लोक आमच्यात पाठवले, त्या लोकांना हाताशी धरून आमचे एबी फॉर्म वाटण्याचा प्रयत्न केला. हा आवाज मी उठवला. त्याच्यानंतर काय झालं, पालकमंत्री महोदयांसोबत बैठक झाल्याच्या नंतर पालकमंत्री महोदयांनी स्वतः सांगितलं स्पष्टपणे, हे मी कशाही कुठल्याही प्रकारे खपून घेणार नाही. ज्या जागा तुम्ही दिल्या, ज्या जागी तुम्ही भाजपचा उमेदवार दिलाय, तो तुमचा भाजपचा उमेदवार जरी चिन्हावर असेल पक्षाच्या तर त्याचा फॉर्म अर्ज माघारी घ्या. त्या ठिकाणी असणारा शिवसैनिक, जो मूळ शिवसैनिक आहे, जो त्याचा अपक्ष उमेदवारी अर्ज आहे, त्याचा तिथं तो अपेक्षा अर्ज स्टँड ठेवा आणि मैत्रीपूर्ण आणि त्याला अधिकृत आणि स्वीकृत करून आपण पूर्णपणे पॅनल करू. आमच्या 4 जागा झेडपीच्या, तुमच्या राहिलेल्या 20 पैकी किती जागा, 20 पैकी ज्या राहिलेल्या जागा आहेत त्या बाकीच्या सगळ्या तुमच्या, अशा पद्धतीनं मैत्रीपूर्ण लढत करू. आम्ही पालकमंत्री महोदयांसोबत रात्री 10 वाजेपर्यंत बैठक झाली. नंतर पालकमंत्री महोदय हे राणा पाटील असतील, भाजपचे नेतृत्व असतील, त्यांना भेटायला गेले. आम्ही रात्री 1 वाजता निरोप पाहिला. परंतु खऱ्या अर्थानं ज्या कामासाठी, ज्या शिवसेनेच्या तळमळीसाठी आणि जी घडलं, ज्या गोष्टीसाठी पालकमंत्री महोदय स्वतः इथं आले होते, त्यांनासुद्धा न जुमानण्याचं काम, त्यांच्यासुद्धा निर्णयाला केराची टोपली देण्याचं काम कुणी केलं तर इथल्या भाजपच्या नेतृत्वानं आणि राणा पाटील पुत्र मल्हार पाटलानं केलं. काय नाव तो राणा पाटलांचा पुत्र जो आहे त्या मल्हारनं केलं, जाणीवपूर्वक सांगतो. म्हणजे त्यांना आमचे पालकमंत्री येतात, आमचे राजेंद्र साळवी साहेब येतात संपर्क प्रमुख, त्यांचा घात करायचा, म्हणजे त्यांचा बोलण्यात घात करायचा, त्यांना तोंडघशी पाडायचं, आमच्यात वाद लावायचा, आपसापसामध्ये वाढणं लावायची आणि शिवसेना अशा पद्धतीनं संपून टाकायची. तोडाफोडा आणि राज्य करा ही जी इंग्रजाची नीती होती का, ती नीती ह्या जिल्ह्यातलं नेतृत्व राणा पाटील आणि त्यांचा जो बालिश पुत्र आहे, मी त्याला बालिशच म्हणतो, त्यानं केल्याचं काम करण्यात आलेलं आहे. म्हणून हा वादंग झाला. नाईलाजानं आम्हाला माझ्यावरची विश्वासार्हता गमावून काही ठिकाणून आमच्या मित्रांकडून ते ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. परंतु ऑडिओ क्लिप व्हायरल झालीच काय असेल, आम्ही छाती ठोकून सांगितलं, आम्ही जे बोललो ते केलं आणि ते वागलो आणि तेच चालणार आणि तेच बोलणार. त्याच्यानंतर आम्हाला साहेबांनी सांगितलं की तुम्ही आता थोडा संयम पाळा. काल माझं लगेच निलंबन करण्यात आलं. युवा सेनेतून पत्र काढलं की अविनाश खापे यांचं ह्या पदावरून निलंबन होत आहे. खऱ्या अर्थानं खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवून आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठवाडा पिंजून काढून आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये शिवसेना उभा केली. माझा दुर्दम्य आणि असा आत्मविश्वास तुम्ही म्हणाल तर माझ्या नेतृत्वात होता. खासदार श्रीकांत शिंदे साहेब माझे नेते ते कच्च्या कानाचे नाहीत, कच्च्या कानानं ऐकून असा कसलाही निर्णय घेणारे नाहीत. माझे नेते हे एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते तर सगळ्यांचेच नेते आहेत. युवा सैनिकून मी श्रीकांत साहेबांचं नाव घेतो, तर एकनाथ शिंदे साहेब कच्च्या कानाचे नाहीत. आणि माझे दुसरे नेते आहेत खासदार डॉक्टर प्राध्यापक तानाजीराव सावंत साहेब. चुकून खासदार आलं, श्रीकांत साहेबांचं नाव घेत असताना ते समजून घ्या. परंतु प्राध्यापक तानाजीराव डॉक्टर सावंत साहेब जे आहेत ते माझे दुसरे नेते, ते या जिल्ह्याचे नेते आहेत, त्यांना विचारात न घेता केलं. मग काल मी आमच्या नेतृत्वासोबत चर्चा केली. मला कोणी ऑफिशियल टाकलं नाही. पत्रकारांनी मला सांगितलं की तुमच्या निलंबन केलं. ठीक आहे, मला काय हरकत नाही.
मग मी पक्ष नेतृत्वाकडे थोडा पाठपुरावा केला, तर पक्ष नेतृत्वाला कुठंही विचारात न घेता वा त्यांच्या कानावर न घालता हे निलंबन करण्यात आलं होतं. 12 तासाच्या आत हे निलंबन माघारी घेण्यात आलं. पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ह्या मीडियाच्या माध्यमातून माझं निलंबन केल्याच्या नंतर मला कित्येक ऑडिओ कॉल आले. मी रेकॉर्ड होतं म्हणून व्हॉट्सअपला कॉल आले. भाजपच्या लोकांनी पोस्ट टाकल्या आणि आसुरी आनंद काय असतो तो व्यक्त केला 12 तासामध्ये. खरं तर माझं पत्र रात्रीच टाईप झालं होतं, त्यांच्या 6 तासाची सुद्धा गरज नव्हती. ते निलंबनाचं पत्र पडलं, माझं पत्र निलंबन रद्द करण्यात आहे असं 6 तासाचं तयार झालं. परंतु मी बी थोडं वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो. ह्यांना माज आणि मगरुरी किती बघू म्हणलं, आणि त्यांचा आसुरी आनंद जो होता मला पाहायला मिळाला आहे. येणाऱ्या काळामध्ये गरज भासली तर त्यांच्यासुद्धा ज्यांनी आई बहीण काढली, ज्यांची संस्कृती आई बहीण काढण्याची आहे, मी ऐकत होतो. मी त्यांना एकच सांगितलं, आई बहीण जर काढत असाल तर मी हाडामासाचा शिवसैनिक आहे. जिथं यायचं असेल तिथं येतो. हातपाय तोडायची वेळ आली तर हातपाय तोडील. आई बहिणी जर काढल्या तर आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक हातपाय तोडतो. हा, तुम्ही नडा भिडा, तुम्हाला कुस्ती करायची ना रिंगणात करू, आपण रीतसर करू. पण जर तुम्हाला नडायचं असेल, भिडायचं असेल, आई बहीण काढायची असेल, जर तुम्हाला जर काही लोकांना तर वाल्मिक कराडच्या भूमिकेत बोलले हातपाय तोडतो. अरे म्हणलं तिथं यायचं तिथे आम्ही मैदानातच आहे ना. आता ढोकी गावात उद्या दिवसभर फिरतो आणि एकटा फिरतो. आता तरी 4 कार्यकर्ते सोबत फिरायला लागले शिवसैनिक, मी एकटा फिरतो. अरे काय हुकुमशाही आहे का, जुलुमशाही आहे का? अरे ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली ही लोकशाही आहे. त्या लोकशाहीचा सन्मान हा जिल्ह्यातला प्रत्येक माणूस करतोय. आणि तुम्ही अशा पद्धतीनं जुलुमशाही, तुमची एकाधिकारशाही, हुकुमशाही कशासाठी? सगळे पक्ष मीच चालवतो, विरोधी पक्ष सुद्धा मीच चालवतो. ह्या भूमिका ह्यांच्या बंद होणार आहेत. येणाऱ्या काळामध्ये राणा पाटील असतील आणि त्यांचे पुत्र असतील, त्यांनी व्यवस्थित महायुतीमध्ये राहावं, सगळ्यांना समजून घ्यावं. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सुद्धा शिवसैनिक आहोत. आम्ही तुम्हाला दाखवून देऊ शिवसैनिक काय असतो, आणि शिवसैनिकांचं जुनं जे अस्तित्व आहे ते निर्माण करू आणि इथं शिवसेना वाढवू. तुमचं सुद्धा नामोनिशान, तुम्ही जर असं वागलात तर जनता मिटवल्या जाणार नाही. मी बोलत नाही तर ही मला जेवढे फोन येत आहेत, कोण ऑडिओ कॉल येतं, कोण भेटतं बोलतं, तर ते सगळ्यांनी गांभीर्यानं घेतलेला विषय आहे. आजच्या आधुनिकीकरणाच्या काळामध्ये, जागतिकीकरणाच्या काळामध्ये ह्या जिल्ह्याला, ह्या दुष्काळी जिल्ह्याला, हा जिल्हा महाराष्ट्रातले 2 जिल्हे चंद्रपूर आणि धाराशिव जिल्हा हा देशाच्या आकांक्षी जिल्ह्याच्या यादीत आहे. तुम्ही आतापर्यंत राज्य केलं, देशाचा जिल्ह्याचा विकास करा ना. एक MIDC तुम्ही इथली सांगताय कोडगावची, तिथं सोलारचा प्लांट. अहो सोलार तर प्रत्येकाच्या घरावर बसतो. सोलार काय सांगताय तुम्ही सोलारचा प्लांट? त्या कोडगावच्या MIDC मध्ये काय आणला, कुठला चॉकलेटची कंपनी टाकली, साधी पिठाची गिरणी टाकली का राणा पाटलानं? त्या मल्हार पाटलानं कारखाना तिकडचा चालू केला आवरगावचा. किती दिवस चालवला, कसा चालवला, लोकांची बिलं कधी दिली, कशी दिली सांगा ना तुम्ही. तानाजी सावंत साहेबांवर टीका करत असताना तुम्ही एकदम खालच्या पातळीवर तुमचे कार्यकर्ते पाठवून टीका करता. आणि त्या तानाजी सावंत साहेबांनी 34,000 या जिल्ह्यातल्या तरुणांना रोजगार दिला. तुम्ही किती लोकांना रोजगार दिला? तुम्ही खरं तर छाती ठोकून सांगितलं पाहिजे, म्हणून आम्ही छाती ठोकून सांगतोय. एकनाथ शिंदे साहेब आमचे नेते आहेत, तानाजी सावंत साहेब आमचे नेते आहेत. तुमचे जे भाडकाऊ कार्यकर्ते आहेत ना त्यांनी सांगावं. आणि तुमचे जे घुसखोर आमच्यात आलेले आहेत ना, त्यांची नावं घेत नाही, त्यांची लायकी नाही. त्यांच्या तोंडातून तरी आहे का तुमचं नाव घेतात का माझा नेता राणा पाटील आहे म्हणून, माझा नेता मल्हार पाटील म्हणून आहे म्हणून? मी वाट बघतो, ह्या आठवडाभरात वाट बघतो. त्याच्या कार्यकर्त्यांनी त्याच्या पिलावणीने जाहीर येऊन सांगावं, जसं मी सांगतो. एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब आणि तानाजी सावंत साहेब माझे कार्यकर्ते, माझे नेते आहेत, मी त्यांचा कार्यकर्ता आहे. तसं तुमच्याही कार्यकर्त्यांनी सांगावं, मल्हार पाटलाचा मी कार्यकर्ता आणि राणा पाटलाचा मी कार्यकर्ता. आम्ही मानू आणि आम्ही तुमच्या नेतृत्वात काम करू. एवढंच मला सांगायचं आहे. येणाऱ्या काळामध्ये शिवसैनिक वाकणार नाही, झुकणार नाही, 100% भिडणार आणि लढणार. आणि लढणार म्हणजे लढणार. मराठवाड्यातील तेरणा साखर कारखाना स्थापन झालेलं दुरावस्थेबद्दल काय आपलं मत आहे? साहेब, ह्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. तेरणा हे आसपासच्या ह्या 2-3 जिल्ह्यांचं वैभव होतं. त्या मी मागाशी बोलत असताना सांगितलं, हे पंचकृषीतल्या लोकांचं वैभव नाही, तर 10,000 कॅपॅसिटीनं चालणार. प्रतिदिवस 10,000 टन कॅपॅसिटी असणारा हा महाराष्ट्रातला नाही देशातला 2 नंबरच्या क्षमतेचा कारखाना होता. तो कारखाना हे ह्यांच्या वादात बंद पडला, ह्यांच्या घरातल्या वादात. लोकांना तुमच्या घरात काय चालतं घेऊन देणार नाही, मी त्यांच्या घराण्याशिवाय जाणार नाही, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु जबाबदार कोण आहे? ह्याला जबाबदार स्वतः राणा पाटील आहेत ना. त्यांनी मला सांगा, एक कारखाना ही बंद पडला, दुसरा कारखाना उभा केला तर तो कसा चालतो आपल्याला माहिती आहे. पण तानाजी सावंत साहेबांनी 12 वर्षे बंद असलेला कारखाना चालू केला. कुठंतरी बंद आहे, बंद पडला तर केशव सावंत MD आहेत, दिवस रात्र तिथं जागून काय करतात, कारखाना चालू करतात. 4 तासाच्या पुढं वाहनं वेटिंगवर थांबणार नाहीत, ह्याची दक्षता घेत आहेत. अहो साखर कारखान्याने त्यांनी चालवली, तिथं लोकांना रोजगार दिला. तुम्ही लोकांची घरं देशधुरीला लावण्याचं काम केलंय. ढोकेगावामध्ये भाजपचा उमेदवार आहे, त्याचा कितपत परिणाम होईल आपल्यावर? त्यांनी फक्त एकच आहे, नैतिकतेनं वागावं, नीतिमत्तेनं वागावं, त्यांना लोक जागा दाखवून देतील. आमचा उमेदवार इथं ॲडव्होकेट तुकाराम शिंदे. आता सांगतो तुम्हाला, एकनाथ शिंदे साहेबांना त्यांनी स्वतः फोन केला. एकनाथ शिंदे साहेबांनी ती उमेदवारी दिलेली आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या उमेदवाराची उमेदवारी जर ह्या मतदारसंघातली मला वाटतं जनता नाकारू शकत नाही. नक्की आणि नक्की 100% तुकाराम शिंदे, जाणीवपूर्वक ना, म्हणजे त्यांना काय वाटतं आम्ही धुरंधर आहेत. ऐका,
ते धुरंधर आहेत, तेच हुशार आहेत, सगळं त्यांनाच कळतं, बाकीच्यांना काही कळत नाही, ह्या भूमिकेत ते जात आहेत. त्यांना खरंच हीच मगरूर आहे हो, की आम्ही एखादा पक्षाचा उमेदवार उभा करायचा. तशीच पळसपची गत सांगितली, म्हणजे तुम्ही पक्षाचा फॉर्म माघारी घ्यायचा, आम्ही तुम्हाला उमेदवारी दिलेली आहे. परंतु तिथं काय करायचं, प्रवीण माळी त्यांचे वडील लगेच उभा करायचे. तुमचे नगरसेवक आहेत प्रवीण माळी, हुईच प्रवीण माळी. त्यांच्या पिताश्रींना तुम्ही अर्ज देताय, ते माझे दुश्मन नाहीत प्रवीण माळी, माझे सुद्धा मित्र आहेत. पण तरी माझा आहे जनतेला प्रश्न आहे, हुईच प्रवीण माळी. कशासाठी असं चालू आहे तुमचं? तुम्ही नैतिकतेनं आणि नीतिमत्तेनं वागा. आम्ही तुम्हाला नडणार नाहीत, आम्ही तुम्हाला भांडणार नाहीत. सगळी एकत्र येऊन काम करू. महायुती आहे, एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, दुर्दैवानं आपल्यात अजितदादा नाहीत. ह्या 3 लोकांनी आतापर्यंत महाराष्ट्रात असं कधीही वादन झालं नाही. एकमेकांसोबत त्यांचं कम्युनिकेशन आहे, अंडरस्टँडिंग आहे, एकत्र बसून निर्णय घेत आहेत आणि झालेला निर्णय मान्य करावा लागतो. मग ह्या जिल्ह्यातल्या नेतृत्वालाच आम्ही का मान्य नाहीत? जो कळंब धाराशिवचा बालेकिल्ला शिवसेनेचा आहे, तो का मान्य नाही? म्हणजे तुम्हाला संपवायचा घाट आहे का तुमचा? हा आमचा प्रश्न आहे. हिंदू हृदय सम्राट हमेशा म्हणायचे प्रत्येक भाषणामध्ये की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. पण आता सध्या ती वस्तुस्थिती किंवा त्या राजकारणाची पातळी राहिली का? कुणामुळे राहिली नाही? ही जी अशा कुरघोड्या करणाऱ्या लोकांमुळे राहिलेली नाही. आज ही चांगले लोक तितकेच आहेत, वाईट ही तितकेच आहेत. आज चांगल्याही प्रवृत्ती आहेत आणि वाईट ही प्रवृत्ती आहेत. मग ह्या वाईट प्रवृत्तीमुळं मी ह्यांचंच नाव घेत नाही, तर अशा कित्येक नाही वाईट प्रवृत्ती आहेत, त्यांच्यामुळे राहिलेलं नाही. जेवढे व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती. परंतु आमचं एकच म्हणणं, एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहेत आम्ही. एकनाथ शिंदे साहेबांनी फार मोठा उठाव केलेला आहे. ही शिवसेना पुन्हा उभा केलेली आहे. मग ती शिवसेना जर परत कोण जर त्याच्यावर जर गाता येत असेल, तर माझ्यासारखा शिवसैनिक सुरुवातीपासून ज्यावेळेस साहेब बाहेर गेले, महाराष्ट्रातून गुवाहाटीला गेले, त्यावेळेसपासून त्यांच्यासोबत असणार. त्यांना सुद्धा माहीत नाही अविनाश कापे कोण आहे, त्यावेळेसपासून त्यांच्यासोबत राहणार. कारण मला त्यांचं कर्तृत्व आणि त्यांचं नेतृत्व माहीत होतं, म्हणून आम्ही त्यांच्यासोबत गेलो. आणि म्हणून संबंध महाराष्ट्रातली शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांच्या पाठीशी. मग ही शिवसेना आम्ही का संपू द्यायची साहेब? तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या, आमच्यासोबत काम करा. आम्ही नक्की तुमच्यासोबत काम करू, एक दिलानं काम करू. पण तुमची ती धारणा आणि तुमची भावना पाहिजे. तुमची धारणा आणि भावना ती राहिली नाही, म्हणून हे झालं.